तुम्ही नकारात्मक शब्द ऐकत नाही तोपर्यंत तुमची प्रगती होत राहील आणि ज्या दिवशी तुम्ही प्रगती हळूहळू थांबत राहील ते कसे यावर एक मजेशीर तुम्हाला किस्सा सांगतो। एके ठिकाणी मंडळ थांबायच्या प्रत्येक भागापर्यंत जात असताना खालचे लोक मोठ्याने ओरडायचे घसरला हे ऐकून फार चांगलं उदाहरण देतो मी। शेवटचा 10वा स्पर्धक मल्ल खांबाला घट्ट मिठी मारून हळूहळू वर चढू लागला। मल्ल खांबाच्या मध्य तेव्हाही खालचे लोकांनी घसरला अशी आगोळी ठोकली, पण त्याचा याचा तुम्हाला एक जीवन उदाहरण देतो। दिवसेदिवस नोकरीचे प्रमाण कमी, मोबाईल चिवडत बसू नका, वेळ वाया घालवू नका, कुवतीनुसार व्यवसायाचे प्रशिक्षण घ्या आहे त्याचे तुम्ही काळजीपूर्वक वाचन करा, त्यातले उपयुक्त मुद्दे काढून याने तुम्हाला व्यवसाय करण्यास नक्कीच प्रेरणा मिळेल। संकटात सुद्धा संधी असते। एक किस्सा मी आपणास सांगतो। त्या काळी इंग्लंड या टीममध्ये जॉन नावाचा एक प्रत्येक तासात दोरी ओढून चर्चची घंटा वाजवणे एवढंच त्याचं काम होतं। कालांतराने काही वर्षांनंतर जॉन म्हणाला, सर आज 8 मार्च महिला दिन आणि महिला दिनाच्या निमित्ताने शिवसेना कल्याण पूर्व या शाखेच्या वतीने महिलांसाठी उद्योग प्रशिक्षण म्हणजे महिलांना कसे उद्योग करता येतील यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका वेगवेगळ्या ज्या बचत गटाच्या माध्यमातून काय योजना करतात आहे त्यासाठी ते मार्गदर्शन करण्यासाठी प्रशांत गवाणकर साहेब महिला बालकल्याणचे अधिकारी त्यांना आपण इथे आमंत्रित केलं होतं। त्याचप्रमाणे अंबरनाथ इथं अगरबत्तीचे व्यावसायिक असलेले विनायक पोटे यांचे देखील आपण इथं मार्गदर्शन या ठिकाणी ठेवलं होतं। यांच्या प्रेरणेने काही महिलांना आपण उद्योग काय उद्योग करू शकतो अशी एक संकल्पना आपण या ठिकाणी केली। मला वाटतं त्याचबरोबर या शाखेच्या वतीने किंवा या कल्याण पूर्वेच्या आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही महिलांचा हळदी कुंकूचा देखील कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। त्यामुळे त्याचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी महिलांचा पाहायला मिळतो।